नमस्कार, मी सागर दीपक पाटील. मला प्रभाग क्रमांक 5मधून तिकीट मिळालेलं आहे आणि मला तिकीट मिळाल्याच्या नंतर प्रभाग क्रमांक 5मधून पंचशील आणि संत रविदास नगर असा प्रभाग त्या ठिकाणी आहे त्या वोटिंगचा. त्या ठिकाणावर पूर्णपणे आम्हाला पाठिंबा मिळत आहे आणि लोकांमध्येही उत्साहाचं वातावरण आहे त्या ठिकाणी. तसेच प्रभाग क्रमांक 5मध्ये माझ्या कमलताई गायकवाड ह्यासुद्धा आहेत त्या ठिकाणी उमेदवार म्हणून आणि त्यांनाही त्या ठिकाणी चांगलं पाठबळ मिळत आहे लोकांचं. चंद्रकांत चौधरी हे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत आणि त्यांच्यामुळे तर पूर्ण माथेरानमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि एकंदरीत बघितलं तर आमचं पूर्णच्या पूर्ण त्या ठिकाणी पॅनल विजयी होईल अशी मला खात्री आहे. चंद्रकांत चौधरी नगराध्यक्षाचे उमेदवार घोषित झाल्यापासून सर्वच जनता माथेरानमध्ये सर्वीकडं उत्साहाचं वातावरण आहे. त्याचा फायदा नक्कीच आम्हाला होणार आहे. तत्पूर्वी मी सांगू इच्छितो की कर्जत कालापूरचे आमदार श्री महेंद्र शेठ तोरवे यांचे आम्ही या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी आमच्या तळागाळातल्या ज्या लोकांना आहे ती या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. गेली 20 वर्ष मी या क्षेत्रामध्ये काम करतो आहे, पण मला कुठल्याही प्रकारे या क्षेत्रामध्ये म्हणजे नगरसेवक पदासाठी कोणी उमेदवारी दिली नव्हती. मी बऱ्याच वेळेला काम केलं, त्याच्यामध्ये बरेच नगरसेवक पण मी नगरसेवकांसाठी काम केलं, नगरसेवक निवडून आणले. पण मी ज्या पार्टीमध्ये म्हणजे ज्यांच्याकडून अपेक्षा केली होती त्यांनी मला कधी ते दिलं नाही. पण या ठिकाणी मी चंद्रकांत चौधरी यांचे पण आभार मानतो की त्यांनी यावेळेला मला 5 नंबर प्रभागामध्ये निवडणुकीसाठी तिकीट दिलं आणि नक्कीच त्या ठिकाणी आम्ही 100% विजयी होणार. चंद्रकांत चौधरीला त्या ठिकाणी लीड देऊ आम्ही त्या ठिकाणी. तसेच माझ्या संगती ज्या कमलताई आहेत गायकवाड याही त्या ठिकाणी लिडिंगने यावं आणि पूर्ण पॅनल त्या ठिकाणी आमचं विजय होईल अशी मला त्या ठिकाणी खात्री आहे. तसेच म्हणजे कोरोना काळात जर चंद्रकांत चौधरींचं काम बघितलं तर गोरगरिबांपासून त्यांनी सर्वांना जेवणापासून ते सर्व सोय केली. तर विरोधक किंवा त्या ठिकाणी ज्यांनी कोरोनामध्ये लोकांना कामं दिली किंवा तरुणांना ज्यांनी कामं दिली, जी आमचे तरुण ज्या वेळेला हातगाडी ओढत होते त्याच्यातलंही काही जणांनी कमिशन काढलं. ही फार दुःखाची गोष्ट आहे कोरोना काळामध्ये. ही आम्हाला नेहमी सलत राहते की आम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवून तुमच्या संगती राहिलो, पण तुम्ही जे 2,000 रुपये त्या गाडीचे देत होते त्याच्यामधलेही तुम्ही 200 रुपये खात होते. ही फार चिंतेची बाब आहे आणि अशा लोकांची संगती मला वाटतं माथेरानच्या जनतेने राहू नये. आणि जे काही चंद्रकांत चौधरी जो का प्रामाणिक चेहरा आहे आता नगराध्यक्षपदासाठी दिलेला आमदारांनी, त्याच्या संगती राहून जे काय पॅनल असतील 20च्या 20 आमचे उमेदवार तुम्ही विजयी करा असं मी समस्त माथेरानकरांना आवाहन करतो.